नमस्कार. स्वच्छंद निर्मित कॅलिडोस्कोप माझे जीवन गाणे यातील आजचे आपले 10वे पुष्प. सुधीर मोघ्यांनी हे लिहून ठेवलं आहे. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते तुमचे आमचे असते. अशा सुंदर निवडक कविता घेऊन येत आहेत स्वच्छंदच्या आजच्या या कार्यक्रमात कलमजादे. कलमजादे हा मित्रांचा कंपू पुण्यामधील कट्ट्यावर बसून गझल, गझलकार, शायरी, नज्म आणि अशा अनेक मुक्त कवितांवर गप्पा मारत असतात. आणि याच गप्पा तुमच्यापर्यंत आम्ही आज घेऊन येत आहोत त्यांच्या या उपक्रमातून सरळ वळणाच्या कविता. 2020चा हा शेवटचा शनिवार. अनेक गोष्टींना आपण सामोरं गेलो आहोत आणि त्याचबरोबर अनेक दुःख सुख खूप भोगले आहेत. पण आजचं निवांत संध्याकाळ तुम्हाला नक्की आनंद देऊन जाईल ही आमची खात्री आहे. धन्यवाद. भरलं आभाळ पावसासकट डोळ्यात कोंडून घालण्यासाठी एक ओळ हवी असते संध्याकाळी सुचण्यासाठी. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी थोडासा खास वेळ आपण बाजूला काढला पाहिजे, थोडं स्वतःशी हितगुज केलं पाहिजे आणि अशी एकतरी जागा आपल्या आसपास असावी जिथे आपण आपल्या रोजच्या जीवनातल्या भूमिका बाजूला ठेवून जाऊ शकतो, स्वतःसारखं जगू शकतो, वागू शकतो. ह्या विचारानं आम्ही काही मित्र ज्यांना शब्दांचं वेड आहे हे दर शनिवारी एका शब्दकट्ट्यावर भेटत होतो. कलमजादे हा आमचा असा शब्दकट्टा आहे जिथे आम्ही अगदी स्वतःसारखे जगतो. इथे आम्ही शब्दांचा आनंद घेतो, म्हणजे शब्दांना सुद्धा चव असते, शब्दांना गंध असतो. इथे ज्यावेळेस तुम्ही थोड्या वेळ रमता त्यावेळेस मग तुम्हाला हे सगळे फ्लेवर्स जाणवायला लागतात. एकत्र येऊन आम्ही एकमेकांच्या रचनांचा अभ्यास करतो. त्यात काय खास आहे, त्यात कुठली गोष्ट, कोणी त्याचा विचार कशा पद्धतीने मांडला आहे. मग अशा वेळेस कधी कधी आम्ही काही खूप मोठ्या कवींच्या सुद्धा रचनांचा अभ्यास करतो, गीतकार असतील. आणि ह्या सगळ्या कवितांचा, शब्दांचा, रचनांचा अभ्यास करता करता जे संचित थोडंफार आमच्याकडे राहतं, त्या आमच्या कविता त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा आजचा हा प्रयत्न आहे. आणि ह्या प्रपंचाला आम्ही नाव दिलं आहे सरळ वळणाच्या कविता. तर आजच्या या आपल्या छोट्याशा गप्पांमध्ये जे मित्र आपले सहभागी आहेत त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. अल्ताफ कलंदर आपल्याबरोबर आहेत. शैलेश वंजारा. ही सगळी माळ जी आहे कवितांची ती गुंफायला सागर सेन्से. आर्त दिनेश माझ्या डाव्या बाजूला. चांद चंदन आणि चैतन्य दीक्षित. तर आणि आमचा एक मित्र हो शामराव इथे आहेत. आणि अर्थात आणि आणि आमच्याकडे बँगलोरवरून आमचे मित्र ह्या सगळ्या गप्पांमध्ये सहभागी झालेले आहेत. आब अभिजित. त्यांचाही स्वागत करूयात आपण. तर एकूणच हा जो काळ होता ना गेल्या वर्षभराचा, तो थोडासा वेगळा काळ आपण जगलेलो आहोत. की ज्या गोष्टी आपल्याला खूप सहज सुलभ वाटायच्या, अचानकच आपल्याला एक असा काळ जीवनात जगावा लागला की ज्या काळामध्ये जे नेहमीचं होतं, जे सवयीचं होतं ते बाजूला ठेवून काहीतरी वेगळं करावं लागलं. तर सागर, एक कवी हा खूप संवेदनाशील प्राणी आहे, नाही का? तर मला असं वाटतं आपण आपल्या गप्पांची सुरुवात ह्या विषयाला थोडासा हात घालायला हरकत नाही की ज्यावेळेस सर्वसामान्य माणसाचाच श्वास थोडासा गुदमरल्यासारखा झाला तर एक कवीचं ह्याविषयी काय मत असावं. तर मला वाटतं आपण कोणापासून सुरुवात करूयात? ॲक्च्युली प्रीतम, तू म्हणालास ना, अगदी बरोबर आहे. आपण मार्च नंतर आज पहिल्यांदा सगळेजण भेटतो आहोत. सो 9 महिन्यांपासून हे झालं आहे. आणि बरेचदा त्याच्यामुळे काय होतं की शब्द हे माध्यम वापरून हे लोक जेव्हा लिहितात आणि अशा काळामध्ये काय होतं ना की एक लोकांना बऱ्याचदा वेगळ्या वेगळ्या अनुभव येतात त्याच्यामध्ये. आणि ते अनुभव असे असतात की कधी शब्द त्रासही देऊ शकतात तुम्हाला, कारण तुमचं शब्दांवर प्रभुत्व आहे. कधी त्या शब्दांमुळे फारच जास्त
तुम्हाला उलट लोकांपर्यंत पोचायला, काहीतरी सांगायला नवीन खाद्यही मिळू शकतं. मग आता माझ्याहीपेक्षा जास्त हे कवी लोकच सांगू शकतील की त्यांना काय वाटतं. सो त्यांनी जरा असेल कोणाला, तुम्हाला काय वाटतं का म्हणजे? हो, मी जास्त काही सांगणं कठीण आहे, पण मी एवढंच नक्की सांगतो, कई लम्हे बिखर गए नजाकत से. हे गेल्या वर्षाबद्दल बोलतोय. कई लम्हे बिखर गए नजाकत से. ये तो हर साल होता है अक्सर, पर ये साल की एक खासियत है कि पता भी न चला कौन से थे वो. कई लम्हे बिखर गए नजाकत से और पता भी न चला कौन से थे वो. उन्होंने भी तो मास्क पहने हुए थे. क्या बात है. ये अभिजीत भाई, ये सही कहा आपने. और मेरे को मेरा ये रहा है, रीडिंग या ऑब्जर्वेशन रहा है कि जैसे कि मैं इंडिया के बाहर से आ रहा था मैं, और यहाँ पे लोग कह रहे थे कि तू घर जा रहा है, इंडिया जा रहा है, वहाँ पे इतनी पॉपुलेशन है, तो क्या तू वहाँ पे सेफ रहेगा कोरोना में. तो वो एक बेसिकली जो पूरे माहौल में एक डर बना हुआ था. और यहाँ पर कि जब अपन खुद कॉन्शियस हो जाते हैं कि अपने घर पे बड़े हैं, बुजुर्ग हैं, तो कहीं अगर मैं कैरियर हूँ वायरस का, और मेरे घर पे मेरे दादी है, पापा मम्मी है, उनको अगर कहीं कुछ हो जाए तो ये उस थॉट पे से ना, जो एक ये है थोड़ी सी जद्दोजहद जो थी शब्दों की, जो बात हुई कि कभी लोगों को त्रास होता है क्या, तो शब्दों वाला जो था सीन, मेरे एक गज़ल का एक मतला है कि वो याद आ रहा है इस समय. जाने क्यों वो डर गया था, जाने क्यों वो डर गया था, अपने ही तो घर गया था. जाने क्यों वो डर गया था, अपने ही तो घर गया था. तो ये दिनेश जी शायद कुछ कहना चाह रहे हैं आगे. नाही ॲक्च्युली मला दिनेशला म्हणायचं होतं. काय झालं की तू जेव्हा म्हणालास ना प्रीतम, आणि मी ही एक दिनेशची गझल परवा त्यांनी मला व्हॉट्सॲपवर पाठवली होती. वाचताना त्यातली एकच लाईन, मी पूर्ण शेअर पण नाही, पण ती एक लाईन जी होती ती मला या वर्षाला फार ॲप्ट वाटली. त्यांनी लिहिली त्यासाठी नव्हती, पण हे वर्ष कसं तर समअप करायचं झालं तर की गोडीत चाललेले म्हणे, सगळं छान सुरू होतं. गोडीत चाललेले म्हणे का असे कडुजार झाले. सो ती मला दिनेशची लाईन इतकी आवडली की ती मी या 2020 हे सगळ्यांच्या लक्षात राहिलेलं वर्ष आणि राहिलेही. सो दिनेश, मला काय वाटतं की आता हा विषय निघाला आहे, ती एक ओळ जरी निघाली तर ती पूर्ण तुझं अर्थात तुला काय वाटतं ते, आणि त्यानंतर जर तू ती कविता प्लीज एकदा. गोडीत चाललेले म्हणे का असे कडुजार झाले. आता हे ह्या वर्षाला जरी हे म्हणजे हेत आहेच, या वर्षाला तर आहेच हे फिट, पण स्वतः शब्दांना पण हे फिट आहे. म्हणजे शब्द वेड असण्याचे फायदे आणि तोटे पण ह्याच्यामध्ये असू शकतात. तर मी सुरुवातच करतो. 2 होते 4 झाले, 2 होते 4 झाले, शब्द वेडे फार झाले. 2 होते 4 झाले, शब्द वेडे फार झाले. म्हणजे 2चे 4 झाले की शब्दाने शब्द वाढत जातो. हा कॉमन एक्सपिरियन्स आहे. त्याला पण हा फिट पडू शकतो शेअर. पण मग शब्दाने शब्द वाढला की पुढचा परिणाम हा म्हणजे अटळ असतो. अर्थपाठी धावले, नुसते शब्द बोलून होत नाही. अर्थपाठी धावले अन नागव्याने वार झाले. आणि शब्दांचं कसं आहे की एक केले घोळक्याने, म्हणजे शब्दांचा जर घोळका आला तिथे म्हणजे तो घोळका एक झाला. एक केले घोळक्याने म्हणजे एक केले घोळक्याने पांगणारे ठार झाले. आणि असं म्हणतात की एक दरवाजा बंद झाला की दुसरा कुठे ना कुठे उघडतोच. त्या अर्थी हा शेर आहे. 2 डोळे सोबतीला, 2 डोळे सोबतीला मिटल्या मनाचे दार झाले. म्हणजे डोळे मिटले की मनाचे खेळ चालू होतात, तसे ते. मग याच्यानंतर आपला आत्ता सागरने सांगितलेला शेर आहे. गोडीत चाललेले म्हणे का असे कडुजार झाले. त्याच्याही पुढे शब्दांचं असं असतं, म्हणजे हे शब्दच म्हणतात. आपल्या जे आड आले, आपल्या जे आड आले, संकेत सीमा पार झाले.
पण पूर्ण गझलेत एकच शब्द असा असतो की ज्याच्यामुळे असं म्हणावं लागतं, तुझ्या एका बरसण्याने, तुझ्या एका बरसण्याने अंगांग हिरवेगार झाले. थँक्यू. तुझ्या एका बरसण्याने अंगांग हिरवेगार झाले. आणि मग असं झालं की म्हणजे हे एका शब्दामुळे होतं आणि मग त्याच्या पुढची शब्दशहाच्या पुढची स्टेप अक्षरशः. त्याच्यामुळे हा शेवटचा मखता आहे. हां, म्हणजे अक्षरशः असं होतं की मौन माझे मौन त्यांचे, मौन माझे मौन त्यांचे, बोलणे भरदार झाले. मौन माझे मौन त्यांचे, बोलणे भरदार झाले. दोन होते चार झाले, शब्द वेडे फार झाले. क्या बात है. फारच मस्त. आणि ही म्हणजे आणि तो जो शेर होता ज्याला सगळ्यांनाच तो आवडला की तुझ्या एका बरसण्याने अंगांग हिरवे गार झाले, त्यावरनं मला काय आठवलं माहिती आहे का की अभिजितची एक कविता आहे, त्याच्यात त्यांनी ही एकच ओळ समजा आपण जर धरली, याच्यावर कविता होईल का, किंवा यावरती तरी नाही आहे ती कविता, पण या टाईपचा एक फील आहे की एक अत्यंत छान असं एक शब्दचित्र आणि असं ते काहीतरी केलं होतं. अभिजित, जर आत्ता तुझ्याकडे असेल तर ती ऐकव ना जरा. नक्की नक्की नक्की. एकदाच कधीतरी, कधीतरी, एकदाच कधीतरी मला तुला बघायचंय. एकदाच कधीतरी मला तुला बघायचंय. बघायचंय तुला चंद्र बनून. बघायचंय तुला चंद्र बनून, प्राजक्ताच्या झाडाखाली. शुभ्र चांदण्या अंगावर ल्यालेली. प्राजक्ताच्या झाडाखाली शुभ्र चांदण्या अंगावर ल्यालेली. फुलांचा सडा अंगावर झेलताना, त्यातलंच एक फूल बनताना, सर्व जग विसरताना, एकदाच कधीतरी मला तुला बघायचंय. एकदाच कधीतरी, बरं का, एकदाच कधीतरी मला तुला बघायचंय. बघायचंय तुला आषाढातील ढग बनून. बघायचंय तुला आषाढातील ढग बनून, कोसळणाऱ्या पावसात चिंब भिजलेली, कण कण पूर्ण मोहरलेली. चिंब पावसात, कोसळणाऱ्या पावसात चिंब भिजलेली, कण कण पूर्ण मोहरलेली. मोहरून चिंब धुंद होताना, काहीतरी आठवून पदर सावरताना, आजूबाजूला बघून उगाचच बावरताना, एकटीच खुदकन हसताना. एकदाच कधीतरी मला तुला बघायचंय. बघायचंय तुला मावळणारा सूर्य बनून. एकदाच कधीतरी मला तुला बघायचंय मावळणारा सूर्य बनून. सागर किनारी एकटीच बसलेली, माझ्याच रंगात सोन्यात न्हालेली. केसांची बट हळू मागे सारताना, मनातली हुरहुर वाळूत रेघा ओढताना. अचानक आलेली माझी आठवण स्वतःशीच हसताना, डोळ्यातील आसव उगीचच लपवताना. एकदाच कधीतरी मला तुला बघायचंय ग. एकदाच कधीतरी. जबरदस्त. क्या बात. एकदाच कधीतरी मला तुला हे विचारायचंच होतं. ते काय आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, तसं प्रत्येक यशस्वी कवितेमागं सुद्धा एक स्त्री असू शकते, नाही का? नजदीकी असते, राईट? तर हे एकदा कधीतरी तू आम्हाला सांगावंच, नाही का?
नाही प्रीतम त्याचं असं आहे ना की ही पहिल्यांदा जेव्हा मी कविता म्हणजे हिला ऐकवली किंवा म्हणजे माझ्या बेटर हाफला, तर तेव्हा पण त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता, कोण चोरली? तर त्या प्रश्नाचं मी तिला उत्तर दिलं होतं की नाही बाबा मीच लिहिली म्हणून. पण तुझा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर द्यायला मे बी हा फोरम काही फारसा योग्य नाहीये, पण एकदाच कधीतरी नक्की तुला मी त्याचं उत्तर देईन. येस. एकदाच कधीतरी पुन्हा एकदा विचारावं लागेल. हा नाही पण पण आता त्याच्यामुळे गंमत काय आहे की प्रश्न अनुत्तरित आहे ना की एका रोमॅन्टिक यशस्वी कवितेच्या मागे तितकंच कोणीतरी असायला हवं. आणि हे असणं नसणं म्हणजे आता कवी आहात तुम्ही इमॅजिन करू शकता, हे सगळं मला मान्य आहे. पण म्हणजे इमॅजिन करताना असंच दीपिका पदुकोण आणि असं कोणीतरी इमॅजिन करून लिहिता का असतं रे कोणी? काय असतं म्हणजे थांबा आपण जरा हे कोणाला विचारावं. स्वप्नील जरा माझ्याकडे बघून हसतोय. कुछ है चोर की दाढ़ी में तिनका है ना. बहुत तिनके भाई. अरे देखिए मैं सिंगल हूँ, ये इसलिए बता रहा हूँ कि ये वीडियो देखने वाले भी कई सिंगल होंगी तो दे कैन अप्रोच मी, वो बात अलग है. लेकिन वैसे सागर भाई एक बात मुझे मैं यकीन के साथ कह सकता हूँ कि ये नज़म आपने तब लिखी थी जब वो सिंगल थे. म्हणजे विवाहित लोकांना किंवा कमिटेड लोकांना अशा कविता सुचत नाहीत. ना 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 ऐसी कविता सुचतात, नज़में होती हैं, ऐसी नहीं होती. ठीक है कशी होतं जरा उदाहरण. जी. अब सागर भाई ने बात की है सिंगल होने की. सिंगल लोगों को तन्हाई अक्सर सताती है. आजकल मौसम सर्दी का है, सर्दी और तन्हाई नॉट अ वेरी गुड कॉम्बिनेशन यू नो. खैर, तो इस तन्हाई से बचने के लिए हम एक ही चीज़ का सहारा ले सकते हैं, रज़ाई का. तो इस रज़ाई के ऊपर मैंने कुछ लिखा था, एक आज़ाद नज़म है कि रज़ाई हमेशा ही कुछ तंग रही मेरी. रज़ाई हमेशा ही कुछ तंग रही मेरी. पाँव ढक लूँ तो आधा धड़कता सीना, सिसकी अटक कर भर आया गला. थरथराते लब, बेलय सांसें, खोई खामोश सूखी आँखें, शिकन भरा माथा और बिखरे बिखरे बाल, सब कुछ खुले रह जाते. सब कुछ खुले रह जाते. अरे पाँव पेट तक सिकुड़कर सोते सोते कितने साल बिताए हैं. पाँव पेट तक सिकुड़कर सोते सोते कितने साल बिताए हैं. जब डर लगने लगता तो किसी कोख के बालक की तस्वीर देख लेता मैं. अपना ही चेहरा मुझे नजर आ जाता उसमें. तुमने जब पहली दफा लेकिन मेरे पास बैठकर मुझसे कुछ बातें की थी, तुमने जब पहली दफा मेरे पास बैठकर मुझसे कुछ बातें की थी, उस शब सीना सर्दी से कांपा नहीं था. उस शब सीना सर्दी से कांपा नहीं था. मेरी रज़ाई का कद भी उस रात कुछ बड़ा सा लगा मुझे. क्या बात है. अगर ऐसा है तो फिर तुम आया करो ना यूं ही कभी कभार. तुम आया करो यूं ही कभी कभार, किया करो बातें यूं ही इधर उधर की. क्या पता उन बातों से गले में अटकी सिसकी अगर निगल सकूं. उन बातों से गले में अटकी सिसकी अगर निगल सकूं तो होठों की थरथराहट कुछ तो कम हो. होठों की थरथराहट कुछ तो कम हो. और फिर यूं ही बातों बातों में रखो मेरे कांधे पर हाथ तुम. या यूं करो ना, सर ही रख दो ना अपना. क्या बात. सर ही रख दो ना अपना मेरे कांधों पर. और फिर उस लम्हे में जो एक लंबी सांस आएगी, उस लम्हे में जो एक लंबी सांस आएगी, मुझे सांसों की लय बिठाने में आसानी होगी ना. अब देखना गौर से मेरी आंखें
अब खामोश नहीं रही होंगी, सामने के मंजर में अब रंग भरने लग गए होंगे। जी चाहता है कि एक बार बस भर जाएं और छलक जाएं। जी चाहता है कि बस भर जाएं पूरी तरह से आंखें और छलक जाएं। तो शायद माथे की शिकनें मिटने लगेंगी आहिस्ता आहिस्ता। शायद माथे की शिकनें मिटने लगेंगी आहिस्ता आहिस्ता, और मेरी रज़ाई भी बढ़ती जाएगी फिर आहिस्ता आहिस्ता। और फिर उसके बाद मेरा मत्था चूम कर मेरे बालों में से तुम अगर फेरो अपना हाथ, और फिर उसके बाद मेरा मत्था चूम कर मेरे बालों में से फेरो तुम अपना हाथ, तो उस रात मैं पैर पूरे पसार कर सो सकूंगा सुकून से। तब तन्हाई मुझे बिल्कुल नहीं सताएगी। शुक्रिया। तो आपने कहा था कि तन्हाई का असर क्या पड़ता है। जिंदगी पर तो असर बुरा पड़ता होगा, नज़मों पर असर बड़ा पॉजिटिव पड़ता है। एकदम बिलकुल दुरुस्त फरमाया यार, की काय आहे, एक तर उर्दूत म्हणजे इतकं भारी भरकम प्रपोजल जर कोणाला दिलं तर थोडं अवघड आहे, पण उत्तम आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. नाही पण काय असतं ना, हे एकूण असं प्रेम हा एक विषय फारच खोल आहे आणि छटा खूप असतात त्याला. आणि प्रेमाची गंमत माहिती आहे का, तू सिंगल आहे वगैरे वगैरे प्रपोजल वगैरे म्हणून पण तू याच्याकडे पाहिलंस, पण गंमत अशी असते की आपल्याकडे अर्धे लोक कवी का होतात असं माझं वैयक्तिक मत आहे. एक तर ते प्रेमभंगातून होतात, नाही तर ते प्रेमात पडले असतात तेव्हा कविता आपोआप सुचतात. लोकांना कशी मिसरूड फुटते तशी लोकांना कविता फुटते त्या वयात. नाही, काय आहे, हे सगळं बहुतेक वेळेस एकतर्फी प्रेमात नव्हतं. आणि त्याच्यावरनं मला आठवलं की चंदनकडे एक छान कविता आहे या बाबतीमध्ये. चंदन हो जान दो यार. नक्कीच सागर, एकतर्फी प्रेमातनं कविता होतेच. रादर मी तर म्हणेन की कवी पण जन्मला होतो कदाचित एकतर्फी प्रेमातनं. तर ही कविता त्याच्यावरच आहे आणि थोडी माझ्या स्टाईलपेक्षा वेगळी आहे. मी जी काय लिहितो नेहमी त्याच्यापेक्षा. बघा आवडते का तुम्हाला. हा जो एकतर्फी प्रेमी आहे ह्याला जरा ॲटिट्यूड आहे, तर दिसेलच तुम्हाला तो कवितेतून कसा आहे ते. की तो म्हणतो की प्रेमाचं हे माझं रोपटं, प्रेमाचं हे माझं रोपटं तुझ्या खत पाण्या वाचून नकळत कसे रुजले. प्रेमाचं हे माझं रोपटं तुझ्या खत पाण्या वाचून हे नकळत कसे रुजले. नाही म्हणायला तुझ्या आठवणींचे खाद्य मिळाले असेल त्याला. प्रॉब्लेम स्टेटमेंट सोल्युशन पण दिलं त्यांनी. नाही म्हणायला तुझ्या आठवणींचे खाद्य मिळाले असेल त्याला. नुसतंच रुजलं नाही तर आता पूर्ण बहरलंय. ते नुसतंच रुजलं नाही आता रोपटं, तर पूर्ण बहरलंय. आणि तो सगळा बहर तुझ्याच अंगणात पसरलाय. डेडिकेटेड प्रेम आहे जरा असं दिसतंय जरा, वन साइडेड असलं तरी. सगळा बहर तुझ्याच अंगणात पसरलाय. आता ते ठेवायचं, ते रोपटं ठेवायचं की मुळापासून उपटायचं हे तुझ्याच हातात आहे. मुद्दाम गंधाचा आस्वाद नशील घेतला. ते काय एवढं बहरलंय त्याचा मुद्दाम गंधाचा आस्वाद नशील घेतला, पण सुगंध तर दरवळला असेलच. त्याला कोणी तर अडवू शकत नाही. सुगंध तर दरवळला असेलच आणि नकळत त्याची सवय पण झाली असेल तुला. हा रायडर आहे तिथं की सुगंध दरवळला असणार आहे, त्याची तुला सवय पण झाली असणार आहे. काढायला गेलीस ते रोपटं तर ह्याचा विचार नक्की कर. म्हणजे तो बघा विचार केलास तू निगेटिव्ह की रोपटा काढायचं तर ह्याचा विचार नक्की कर की सुगंध तुला आता आवडू लागलाय कदाचित. आणि जर ते ठेवायचंच ठरवलेस तर, ते रोपटं जर तू ठेवायचंच ठरवलेस तर ह्याला जोपासायची जबाबदारी आता तुझी. लावलं मी, हा ॲटिट्यूड आहे की आता तू जोपासायचं. याला जोपासायची जबाबदारी आता तुझी, भलेही त्याचं मूळ माझ्या अंगणात असलं तरीही.
आधी वन साइडर होतं, पण तू ॲक्सेप्ट केलं तर ते तुझी जबाबदारी आहे. आणि तरी तिला एक थोडंसं ईज देतोय की फार नाही, एखादा कटाक्ष, थोडं हास्य आणि थोडी काळजी त्याला खूप होईल. ते परत बहरलेलं राहिलं आहे एवढं भास आहे त्याला, फार काय लागणार नाही करायला. दोघे मिळून काळजी घेऊ. तिला आता थोडंसं सांत्वन की दोघे मिळून काळजी घेऊ ह्या रोपट्याची, बघ जमतंय का तुला. माझं आता तिच्यावर लादलेलं आहे पूर्ण. मी दोघं मिळून काळजी घेऊ या रोपट्याची, बघ जमतंय का. तू तुझ्या अंगणातून आणि मी माझ्या, तू तुझ्या अंगणातून आणि मी माझ्या, सावली आणि सुवास दोन्हीकडे सारखेच मिळेल. तर दोघे आनंद घेऊ त्याचा. असं आहे ते शेवटी सगळं. एक तर म्हणजे शेजारी, पहिली गोष्ट. तर दुसरं म्हणजे एवढी डॉमिनेटिंग एकतर्फी लव्ह स्टोरी. सागर भाई आज क्रिसमस है, लव दाय नेबर का अलग मतलब निकालेंगे. वेल सेड. खरंच आहे ती एकतर्फी असलं म्हणून काय झालं, शेवटी ताकद आहे ती. हो, दबंग आहे एकदम. पण ते गंमत काय आहे त्याच्यामुळे ना, की अशा छटा ज्या असतात ना प्रेमाच्या, जसं आता मी एक पाहिली एवढी, ही एक आहे. बरेचदा काय होतं की लोकांना प्रेम आणि असं काही म्हटलं की मराठीमध्ये थोडंसं काय असतं की कंड्युसिव्ह नाही आहे ही भाषा. प्रेम म्हणजे मराठी थोडीशी अशी खडी टाईपची आहे ना, त्याच्यामध्ये जरा असं तुम्ही प्रेम बिम वगैरे गोष्टी तुझे रोपटे रुजत नाहीत पटकन. सो ते काय होतं की अर्थात त्याला अपवाद आहेत. आणि तशीच एक मला अत्यंत छान अशी किंचित रोमॅन्टिक छटा आणि अशी प्रेम असलेली आणि मराठीतली त्यातून गझल फॉर्मॅटमध्ये असलेली एक चैतन्याची खूप छान आहे. म्हणजे मला ती फार आवडते व्यक्तिगत, मी वापरतो सुद्धा खूप ठिकाणी. तर चैतन्य, आज मौका आहे, दस्तूर आहे, तर प्लीज. तर या कवितेत म्हणजे याला मुसलसल गझल असं म्हणतात, कारण गझलेमध्ये वेगवेगळ्या शेरामध्ये वेगवेगळा विषय असतो, पण याच्यामध्ये एक संध आहे. आणि यातलाही जो कवी आहे त्यालाही एक प्रकारचा ॲटिट्यूड आहे. कसा आहे तो बघा. तो तिला म्हणतोय, बघ प्रयत्न कर मग जमेलही, बघ प्रयत्न कर मग जमेलही, मन माझ्या विण मग रमेलही. बघ प्रयत्न कर मग जमेलही, मन माझ्या विण मग रमेलही. तर तू मला हो म्हणणार आहेस का नाही आधी ठरवून घे. हो म्हणायचे की तूच ठरव, हो म्हणायचे की तूच ठरव, पण लपव तरी घालमेलही. बघ प्रयत्न कर मग जमेलही, मन माझ्या विण मग रमेलही. ये जवळ जरा घे जवळ मला, डायरेक्ट ये जवळ मला, ये जवळ जरा घे जवळ मला, मन दमेलही पण शमेलही. बघ प्रयत्न कर मग जमेलही. आता थोडं गौर फरमाइये. चंदनच्या कवितेत पण सुवासाचा संदर्भ होता, इथेही आहे. निश्वास तुझे कर कुपी बंद, निश्वास तुझे कर कुपी बंद, दुनिया सारी घमघमेलही. बघ प्रयत्न कर मग जमेल. निश्वास तुझे कर कुपी बंद, निश्वास तुझे कर कुपी बंद, दुनिया सारी घमघमेलही. बघ प्रयत्न कर मग जमेलही. आणि मग त्याकडे येतो. आता प्रेयसीचं स्थान किंवा ईश्वराचंही स्थान हृदयामध्ये असतं. आता तुला हृदयात तर ठेवलं, आता अजून काय करू. हृदयस्थ तुला आरास करू. आता अजून काय आरास करू, म्हणजे आता हृदयात तर ठेवलं, हृदयस्थ तुला आरास करू. कायाच पुरी चमचमेलही, बघ प्रयत्न कर मग जमेलही, मन माझ्या विण मग रमेलही. म्हणजे तुला हृदयात स्थानापन्न केल्यावर मोबाईल वगैरे आणून द्यायची काही गरज नाही. नवीन खरेदी बंद. हा म्हणजे तो म्हणजे माझ्या चेहऱ्यावर इतकं दिसतंय तुला माझ्या हृदयात स्थान दिल्यावर, म्हणजे तुझ्या शॉपिंगचा प्रश्न येत नाही. असं तो आणि भविष्यातले काय आणि परत तू गंमत पाहिली का, चंदनच्याही किंवा चैतन्याच्याही
प्रेम करतायत, तिला सगळं कौतुक तिचं सगळं तिच्याविषयी चालू आहे, पण तरी सुद्धा नाक या दोघांचं वर चढच आहे. म्हणजे ते की आम्हीच कॉन्फिडन्स आहे ना, कारण तो हे प्रेमात पडले तरी नाक वरच आहे यांचं. एरवी हा कॉन्फिडन्स अदर वे राऊंड असतो की माझ्याशिवाय जातोय कुठं, पण हा उलटा आहे, माझ्याशिवाय जाणार कुठेही, असा उलटा कॉन्फिडन्स आहे या कविता. तेच मला फार असं कधी कधी वाटतं की हे होतं. आणि पण गंमत काय माहिती का, की ही ती म्हणजे हा म्हणाला तसं मुसलसल आहे. पहिली गोष्ट तर मराठी आहे आणि रोमॅन्टिक आहे. तर या तिन्ही गोष्टी शक्यतो मराठीत नसतात. म्हणजे आहेत, नाही असं नाही, खूप कवी लिहितात, पण शक्यतो कवितेचा एक फॉर्मॅट आणि गझलांच्या याच्यामध्ये वेगवेगळे, आणि आजकाल तर सामाजिक आशय वगैरे असतात त्याच्यामुळे किंचित तसं ते आणखीनही वेगळं होतं. पण त्यावरनं मला आठवलं की सामाजिक आशय आणि असं काही म्हटलं किंवा जनरली कविता आणि त्यातूनही गझल, तर आपण उर्दू हिंदी हा एक जनरल आपला पिंड आहे. आणि शैलेश, त्याला मी अजून त्याला काही म्हटलं नाही की तू सादर कर, पण हिंदी उर्दूची त्याची एक स्टाईल आहे आणि तो ज्या पद्धतीने सांगतो, म्हणजे काही गझल्स आहेत त्याच्यात नजम आहेत, पण त्याची स्टाईल आहे. तर आता थोडंसं हिंदी उर्दूकडे वळतो मी. मला त्याला एक म्हणायचं आहे की बाबा रे, तुझी एखादी कुठली हिंदी उर्दू रचना आहे, मराठी पण तू चांगल्या करतोस, पण हिंदी उर्दू रचना असेल तर ती जरा प्लीज. ये सर ज़्यादातर मैं हिंदी में लिखता आया हूँ, तो काश ये मैं चैतन्य जी इतना, दिनेश जी इतना, सबके इतना अच्छा मराठी लिख पाता मैं, तो समझ पाता हूँ. ये मेरी खुशकिस्मती बेसिकली. खैर, तो पेश किया जाए. ये नज़म है बेसिकली मेरी, और सागर साहब ने रोमांटिसाइजिंग, रोमांस की बात की, तो ये ज़रा सा उसके परे है, थोड़ा सा हटके है. और हाँ, ये कह सकते हैं कि दर्द का भी रोमांटिसाइजिंग जो है वो भी उर्दू में जो है थोड़ा सा. तो खैर, पेशा खिदमत है कि मेरा साया मेरे बदन में खोने को है. क्या मेरा साया मेरे बदन में खोने को है, बात इतनी सी है, बात इतनी सी है, सहर होने को है. मेरा साया मेरे बदन में खोने को है, बात इतनी सी है कि सहर होने को है. चांद आसमां से फिरौती मांगते रहता है. चांद, फिरौती इज खंडनी, एक्सटॉर्शन कह लीजिए आप, ब्लैकमेलिंग समझ लीजिए आप, कि चांद आसमां से फिरौती मांगते रहता है, आसमां के पास कई चांदनियां खोने को है. आसमां के पास कई चांदनियां खोने को है. अश्कों की फसल, अश्क आंसू, अश्कों की फसल आंखों में लहलहा उठेंगी. अश्कों की फसल आंखों में लहलहा उठेंगी, बस हम एक ज़रा सा ख्वाब बोने को है. हम एक ज़रा सा ख्वाब बोने को है. और ये आखिरी इसमें यह है कि आखिरी दो लाइंस कि वो अक्सर शाम को ही ज़ख्म देता है. शाम साहब को नहीं, शाम में, राइट. वो अक्सर शाम ही को ज़ख्म देता है. वो अक्सर शाम ही को ज़ख्म देता है. जानता है, वो जानता है मेरे पास पूरी रात रोने को है. वो अक्सर शाम ही को ज़ख्म देता है, जानता है मेरे पास पूरी रात रोने को है, बात इतनी सी है, सहर होने को है. शुक्रिया. शैलेश यार, बहुत बढ़िया. मतलब अगर ऐसा सुनाओगे ना तो हमारे पास भी पूरी रात सुनने को है. तो मी ॲक्च्युली मी काय केलं होतं, मी तो गझलचा विषय काढला होता आणि मला याच्यासाठी की गझल आजकाल जी होती आहे, म्हणजे रिवायती स्टाईलच्या गझल असतात ना, कारण बरेच जण एकतर ऐकतात, त्यामुळे ऐकताना रोमॅन्टिक गझल असतात, त्या थोड्याशा सामाजिक आणि विद्रोही टाईपच्या गझला कोणी गाण्यात बनवत नाही. आणि त्यातून आपण भारतात ज्या हिंदी उर्दू गझला ऐकतो त्या थोड्या रोमॅन्टिक साईडलाच असतात. पण तो एकच गझलांचा रंग नाही आहे ना, म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. आणि शैलेश इज व्हेरी गुड ॲट दॅट, की तो अशा वेगवेगळ्या गैरमुसलसल किंवा मगाशा जसं की 2 ओळी या स्वतंत्र ओळी आहेत आणि बाकी त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतोय की वेगवेगळे आशय त्या एका रदीफ काफिया वृत्तात टाकणं हे एक अत्यंत स्किलफुल काम आहे. आणि कदाचित आत्ता एक म्हणजे नमुना म्हणून एखादी गझल जर तू तशी ऐकवली त्या पद्धतीची तर जरा मजा येईल, थोडा वेगळा म्हणून पण लोकांना. हाँ, एक है ऐसी. जी बिलकुल, थँक्यू. है ज़रा सा कुछ बिल्कुल है, और लकीली है बना हुआ. तो खैर कुछ मैं सीधे आ जाता हूँ मेरे कविता पे. भूखी शेरनी अपने बच्चे खा गई. भूखी शेरनी अपने ही बच्चे खा गई, हाय सारे कच्चे खा गई.
भूखी शेरनी अपने बच्चे खा गई, हाय सारे कच्चे कच्चे खा गई। गोरों से और चोरों से क्या शिकवे गिले, गोरों से और चोरों से क्या गिले शिकवे, मेरे देश को मेरी सरकारें खा गई, मेरे देश को मेरी सरकारें खा गई। पलकों की अंगीठी पे पके हुए, अंगीठी माने सेगड़ी, पलकों की अंगीठी पे पके हुए, पलकों की अंगीठी पे पके हुए मेरे ख्वाबों को दोनों आंखें खा गई, मेरे ख्वाबों को दोनों आंखें खा गई। अब ये सुनिएगा, गौर फरमाइएगा कि एक मोड़ पे रखी थी कुछ मासूम मंजिलें, एक मोड़ पे रखी थी कुछ मासूम मंजिलें, चाव से उन्हें जालिम सड़कें खा गई, चाव से उन्हें जालिम सड़कें खा गई। ये बड़ा प्यारा है शेर मुझको, ये वाला शेर तो नहीं कहूँगा मैं कि 2 लाइनें जो है अगली बड़ी प्यारी है मुझको इस नज़म की, कि मेरे ख्याल हाशिये पे रख के, हाशिये म्हणजे समास असतो ना पानावरचा, वही तपला, मोकळी सोडलेली जागा, मार्जिन हम बना के रखते हैं, तो पहले से होती है छपी हुई किताबों में कि मेरे ख्याल हाशिये पे रख के, मेरे ख्याल हाशिये पे रख के स्कूल की सारी किताबें खा गई, कि मेरे ख्यालों को जी। आसमानी बुनियाद थी मेरी जो, आसमानी बुनियाद थी मेरी जो, मेरी ज़रूरतें मेरे अब्बा के शाने खा गई, शाने इस खांदे, तर आसमानी बुनियाद थी जो मेरी ज़रूरतें मेरे अब्बा के शाने खा गई। अगला ऐसा है कि तेरे शानों पे एक शाम रखी थी, तेरे शानों पे एक शाम रखी थी, शाने फिर से कांधे, तेरे शानों पे एक शाम रखी थी, कि तेरे शानों पे एक शाम रखी थी, उसको तेरी खुली जुल्फे खा गई, उसको तेरी खुली जुल्फे खा गई। और ये आखिर 2 लाइन ये है कि एक चांदनी कारवा से क्या बिछड़ी, एक चांदनी कारवा से क्या बिछड़ी, उसको शहर की रोशनी तड़के खा गई। तड़के वो है सुबह का समय जब पौ फुटती है, तो एक चांदनी उस कारवा से क्या बिछड़ी, एक चांदनी कारवा से क्या बिछड़ी, उसको शहर की रोशनी तड़के तड़के खा गई। भूखी शेरनी अपने ही बच्चे खा गई, हाय सारे कच्चे कच्चे खा गई। शुक्रिया। बहुत बढ़िया. मला ना व्यक्तिगत अशा टाईपच्या गझल्स फार आवडतात. त्याचे 2 कारणं आहेत की एकतर त्यातून रेंज असते ना, की एक तो खा गई, तुला प्रत्येक ओळीत खा गई घ्यायचं आहे आणि तुला वेगवेगळा विचार करायचा आहे, प्लस ते स्वतंत्र वाटायला पाहिजे, मिनिंगफुल वाटायला पाहिजे. हा तो गझल फॉर्मॅट मला कायम आकर्षित करतो. आणि या टाईपचे जे थोडासा वेगळा असे जर सरकारेवाला जो शेर होता किंवा शानोवाले जे शेर होते, या शेरमध्ये ती एक सच्चाई आहे आणि ती एक रिलेटेबल पण आहे ते खूप असं होतं. आणि म्हणून मला काय वाटतं माहिती का नेहमी, की कवी हा एवढा, कारण कविता सुचतात असं मी खूपदा ऐकलेलं आहे, पण अशा टाईपच्या जेव्हा असतात ना त्या कदाचित विचार पण करून, त्यातला प्रत्येकच शेर सुचेल असं आहे की नाही मला माहिती नाही, पण तुम्ही असा विचार करता का, म्हणजे असा की प्रत्येक वेळेस हे आहे असं लिहिणार आहे, मग हा माझ्याकडे चॉईस आहे, मग मी हे शब्दांचे चॉईस करीन, मी हा विषय मांडू इच्छितो वगैरे, अशा टाईपचं बरंच काय काय तुमच्या डोक्यात असेल. म्हणजे याच्यावरती मला चंदनलाच ॲक्च्युली विचारायचं आहे की असे खूप विचार करून खूप आणि काही काही गोष्टी ज्या असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हर थिंकिंग म्हणा किंवा डीप थिंकिंग म्हणा किंवा केवळ शब्दांच्या वेगवेगळ्या छटांना तुम्ही एक्सपेरिमेंट करता म्हणा, असं काय असतं. हां, 2 होते 4 झाल्यासारखं काय, म्हणजे असं की असं काय असतं ते. मला तुझं ॲक्च्युली याच्यावरती मत आणि काही तुझं ऐकून घ्यायचं थोडंसं, काय असेल ते सांग मला. मला वाटतं हे सगळेच प्रकार कवितेत घडतात. काही सुचतात, काही याच्यावर प्रयत्न करायला लागतात, किंवा एखादाच काहीतरी विचार सुचलेला असतो आणि मग त्याच्यावर आपल्याला बराच विचार करून मग ती कविता उतरते ॲक्च्युली कागदावर. पण शेवटी काय, कवी हा एक माणूसच आहे आणि माणूस म्हणून त्याला जे काय प्रॉब्लेम्स फेस होत असतात बऱ्याच वेळा त्या कवितेत पण उतरतात, किंवा रादर त्याला ती नॉर्मल विचारापेक्षा कवितेत सुचतं काहीतरी असं, की हे पण असंही लिहून बघू, हे माझे विचार आहेत हेही मांडून बघू कवितेत. तर तशी एक कविता मी केली आहे. ही जेव्हा प्रीतमने वाचली तेव्हा त्याला एक पॉईंट जो झालं की मला तेव्हा कळलं नाही, ते म्हणजे मी लिहिता मला विचार सुचले तशी मी लिहून टाकली. हिंदीत आहे, रादर मी म्हणेन की त्याला हेच पॉईंट आउट त्यांनी केलं की यातले काही शब्द हिंदी आहेत आणि काही उर्दू आहेत. मग ते
म्हणलं अरे असेल बाबा, मी नोटीस नाही केलं असा येईल. पण मग त्याने एक छान त्याला शब्द कॉईन केला की ही हिंदुस्थानी आहे कविता, ना हिंदी ना उर्दू, कारण सगळेच वापरतात, हिंदुस्थानात दोन्ही वापरतात. तर माझी कविता आपण तसं समजू की ही हिंदुस्थानी कविता आहे. ते वाचतो, बघा कशी आवडते की नाही. हा जरा फ्रस्ट्रेटेड पोएट आहे, त्यामुळे त्याचा आधीसारखं फ्रस्ट्रेशनच दिसतंय त्याच्यात. आता ॲटिट्यूड नाही आहे, हा वेगळा आहे. मत करो अभी कुछ सवाल, मत करो अभी कुछ सवाल, मन में उठ रहा है बड़ा बवाल. मत करो अभी कुछ सवाल, मन में उठ रहा है बड़ा बवाल. कैसे समझूं मैं तुम्हारी बातों को, कैसे समझूं मैं तुम्हारी बातों को, जब मैं खुद जग रहा हूं रातों को. क्यों मैं ऐसे बेकार जी रहा हूं, क्यों मैं ऐसे बेकार जी रहा हूं, बस बेइज्जती के घूंट पी रहा हूं. क्यों मैं ऐसे बेकार जी रहा हूं, बस बेइज्जती के घूंट पी रहा हूं. क्या इतनी जरूरी है कमाई, क्या इतनी जरूरी है कमाई, जीने की ये भी कोई है सफाई. हा मलाच प्रश्न पडला होता, तो मी लिहून काढला. क्या इतनी जरूरी है कमाई, जीने की भी ये कोई है सफाई. पर जद्दोजहद के बिना जिंदगी अधूरी है, जद्दोजहद के बिना जिंदगी अधूरी है. अपने जिम्मेवारी की समझ मुझे पूरी है. हे बहुतेक मी मला समजवतोय आता कि जद्दोजहद के बिना जिंदगी अधूरी है, अपने जिम्मेवारी की समझ मुझे पूरी है. ये 2 लाइनें अभी मैंने आज लिखी है. काम और जिंदगी में रखना है समतोल, काम और जिंदगी में रखना है वर्क लाइफ बैलेंस ज्याला आपण म्हणतो. काम और जिंदगी में रखना है समतोल, ये न कर पाया तो होगा बड़ा झोल, ये न कर पाया तो होगा बड़ा ही झोल. तो इसलिए मैंने क्या किया, इसलिए लेता हूं मैं नज़्मों का सहारा, इसलिए लेता हूं मैं नज़्मों का सहारा, उनके लफ्ज़ों में सुकून मिलता है सारा. मेरे काव्य में शायद न मिले सपने, मेरे काव्य में शायद न मिले सपने, लिखता नहीं मैं किसी का दिल रखने. क्लियर करून टाकतो आपला. गहरे अर्थ समाये कुछ शब्दों में, यही ताकत होती है कविताओं में. और अंतिम 2 लाइनें हैं कि ये रचनाएं हैं मेरी पहचान, ये सब रचनाएं हैं मेरी पहचान, पढ़ ले समझ ले और ले मुझे जान. सिंपल है. ये कभी फ्रस्ट्रेटेड आदमी नहीं, ये बड़ा लॉजिकल आदमी है. नहीं वो फ्रस्ट्रेटेड है इसलिए इतना बुनियादी विचार कर सकता है. नहीं ऍक्च्युली बरोबर आहे. जो फ्रस्ट्रेट होता है ना, उसके पास जवाब नहीं होते, सिर्फ सवाल खड़े करते हैं लोग. आपने सवाल भी खड़े किए और उसी का सवालों का दूसरी लाइन में जवाब भी दे दिया है. नाही आणि ॲक्च्युली हे बरोबर आहे. म्हणजे तो त्याचा व्यवसाय आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं जर तू पाहिलं तर ती एक सवय लागते की नुसतेच प्रश्न विचारणं आणि त्यात हे सोडून देणं हा एक भाग झाला. पण त्या प्रश्नाला सोल्युशन देणं, त्याची जबाबदारी घेणं हा एक ॲटिट्यूड आहे. आणि अर्थात कसं असतं ना की मी आता तुझं ऐकत होतो, तू मध्येच तो झोल पण वापरला असं नवीन शेअरमध्ये, त्याच्यामुळे आता हिंदुस्थानी मध्ये बंबई मिक्स झालं सगळं, ते सुंदर. पण आता म्हणजे काय आहे की मला एक लक्षात काय आलं की जेव्हा तू आता हे सगळे जे प्रश्न मांडलेत, तो कवी म्हणून नको बघू त्याच्याकडे, जसं हा म्हणाला आत्ता तसंही हे सगळ्यांचेच प्रश्न आहेत. आम्हाला सगळ्यांना असं वाटतं. म्हणजे काही जण हे शब्दात तुमच्यासारखे मांडू शकतात, काही मांडू शकत नाहीत. पण याच्यातनं 2 भाग होतात. एक म्हणजे की समोरचा माणूस तो जो लिहितोय त्याला मग ते फार त्याचं फील करायचं असतं, त्याला ते थोडंसं दुःख किंवा तो फारच संवेदनशील किंवा हळवा असतो असं म्हणतात ना कवी. तर ते त्याला मग का मग त्यांनी कधी आनंदी राहूच नाही का, किंवा असं काही आहे का, हा एक प्रश्न मला पडतो. दुसरं म्हणजे काय की मी फार लहानपणी प्यासा पाहिला होता. त्यातली मला एकमेव गोष्ट आठवते ती म्हणजे की तो गुरुदत्त असा कायमच कवी आहे आणि तो दुःखी आहे. सो मी त्या 2 गोष्टी असोसिएट केलेल्या आहेत की कवी दुःखी, त्यामुळे हे आणि त्यातून असं काही ऐकलं की असं हळवा संवेदनशील दुःखी
अशी माझी थोडीशी एक इमेज होती. म्हणजे मी बाकी पण हास्य कवींपासून इतर जेव्हा ऐकतो तेव्हा मला माहिती आहे की असं नसतं आता या वयात आल्यावर, पण मूळ मुद्दा असा आहे की असं एक स्टिरिओटिपिकल कवींविषयी मत असतं. आणि मला दिनेश तुझं हे मत जाणून घ्यायचं आहे की बाबा असं असतं का, किंवा कवी खरंच दुःखी असतात की ते मुद्दाम तेवढ्यापुरती ती दुःखाची झालर पांघरून कविता लिहितात आणि मग पुन्हा कसं करतात, काय असतं, म्हणजे व्हॉट इज द प्रोसेस? चंद्रशेखर गोखलेंनी एकदा त्यांच्या मुलाखतीत सांगितलं होतं की दुःखी कविता लिहायला दुःखीच असावं लागतं असं नाही, पण दुःखाची कल्पना करता आली पाहिजे. म्हणजे कवी शुड बी एम्पॅथेटिक, म्हणजे ही मस्ट बी एबल टू स्टँड इन दॅट दुःखी माणसा शूज काइंड ऑफ थिंग. बेअर विथ माय इंग्लिश, सॉरी. हां, बरं झालं आता तू म्हणलाच आहे सुखी माणसा सदरा. पण माझ्या दृष्टीने काय, कवी असो, चंदन मगाशी म्हणला तसं कवी असला तरी तो शेवटी आधी माणूस असतो. त्याच्यामुळे कवी दुःखी असला म्हणजे त्याच्यातला माणूसही दुःखी असल्याशिवाय त्या दुःखी कविता येत नाहीत. पण माझ्या दृष्टीने म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे माझ्याकडनं जेव्हा असं दुःखी काहीतरी लिहिलं जातं तेव्हा मी माझे एक पॅरामीटर सेट करून घेतलेले की दुःखी व्हायचं नसेल तुला तर शक्यतो हे टाळायचं. तर ह्याच्यातनंच एक कविता झाली, एक गझल झाली. तर ऐकू ना. जरूर. तर कवीच नाही, हे युनिव्हर्सल नियम आहेत की कोणालाही सुखी व्हायचं असेल तर हे एवढे नियम पाळले की कदाचित तुम्ही पूर्ण सुखी व्हाल. म्हणजे आपल्याकडे कसं देव नावाची कन्सेप्ट आहे की देव काय आहे, तर देव म्हणजे हे आहे का, तर ते नाही आहे. मग हे आहे का, ते नाही आहे. देव म्हणजे हात आहे का, नाही आहे. पाय आहे का, नाही आहे. असं करत करत मग जे नाही म्हणून सगळं गाळत गेल्यावर जे उरतं ते म्हणजे शेवटी देव. तसं म्हणजे ह्या सगळे नियम तुम्ही हे करू नको, ते करू नको असं करत गेल्यावर जे उरतं ते सुख. असं एक कन्सेप्ट आहे याच्यात. म्हणजे बघा, म्हणजे कोणाला हे जमते ह्याच्यातलं. जोरात वढ्याने बोलू नकोस बाबा, पहिला नियम. जोरात वढ्याने बोलू नकोस बाबा, भलतीच रिस्क ही तू घेऊ नकोस बाबा. नको तिथं रिस्क घेऊ नये आणि जास्त बोलू नये. हां, मी कधीच रिस्क घेत नाही. बरोबर, तळीराम, बरोबर. दुसरा नियम, अवकाश खूप आहे उमला वयास ज्यांना. इथं फुलांपासून विचारांपर्यंत सगळ्यांना हे वाक्य लागू आहे. अवकाश खूप आहे उमला वयास ज्यांना, हारात त्या कळ्यांना माळू नकोस बाबा. सिर्फ ख्यालों के लिए नहीं, ये सोशल भी हो गया है. जो बाल विवाह करते हैं ना नाबालिग लड़कियों, उनके लिए भी तो है. हाँ, वही. कितने लेयर्स हैं. नंतर जेव्हा जे मिळतं त्याला नको म्हणू नकोस, अशा अर्थाचं एक आहे. पुनवेस चांदण्याशी खेळू नकोस बाबा. चांदणं पडले नाही म्हणायचं नाही, घे. पुनवेस चांदण्याशी खेळू नकोस बाबा, अवसेत चांदण्याला टाळू नकोस बाबा. आणि तेवढी एकच प्रकाशाची शक्यता आहे अमावास्येच्या रात्री. याच्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यात बरेच वेळा प्रलोभन येतात वेगवेगळे. काही प्रलोभनाचे बळी पण बनतात. तर त्याला उद्देशून आहे, डोक्यात चाललेले भलतेच रास रंग. म्हणजे समोरच्याच्या डोक्यात चाललेले भलतेच रास रंग, गालावरी खळीला भाळू नकोस बाबा. म्हणजे हे दोन्ही अर्थी येऊ शकतं. दिस इज द वे यू टेक इट. नंतरचं तर अगदीच युनिव्हर्सल आहे. ऋतवेल दात अंती आपुल्याच जे बुडावर. आस्तीन का साप. ऋतवेल दात अंती आपुल्याच जे बुडावर, असल्या जनावराला पाळू नकोस बाबा. असल्या जनावराला पाळू नकोस बाबा. त्याच्यानंतर चंद्रास जेथ म्हणती सगळे स्वयंप्रकाशी.
म्हणजे भूगोलात आपण सगळे शिकलेलो आहे की चंद्र हा परप्रकाशित ग्रह आहे पृथ्वीसारखाच. पण त्यालाही जर स्वयंप्रकाशित म्हणून जर घोषित करायला लागले तर तिथं काय करायचं? चंद्रास जेथ म्हणती सगळे स्वयंप्रकाशी, भलते दिवे तिथे तू लावू नकोस बाबा, स्वतःची पाझळू नकोस. नंतर आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये हा शेर सगळ्यात फिट पडेल पुढचा. वादातले असत्य वादातले असत्य नि धादांत सत्य दोन्ही. म्हणजे सरमिसळ होती सत्य असत्याची इतकी की वादातले असत्य नि धादांत सत्य दोन्ही, तू पारड्यात एका तोलू नकोस बाबा. आणि एवढे सगळे नियम पाळताना सुद्धा एक लक्ष नेहमी ठेवायचं स्वतःकडे. जिंकून शर्यतीला उरशील एकटा असा. म्हणजे तू भले शर्यत जिंकशील पण त्याचे साईड इफेक्ट काय त्याचा? जिंकून शर्यतीला उरशील एकटा असा, तू एवढा स्वतःला पळवू नकोस बाबा. थँक्यू. जिंकून शर्यतीला उरशील एकटासा, जिंकून शर्यतीला उरशील एकटासा, तू एवढा स्वतःला पळवू नकोस बाबा. आणि शेवटचा शेर म्हणजे गरजवंताला अक्कल नसते किंवा अडला हरी गाढवाचे पाय धरी. या दोन्ही म्हणींच्या अर्थाला पॅरलल जाणार आहे. खाण्यात पाव आणि देण्यात भाव दोन्ही. म्हणजे वेळ आली तर पाव खायला आणि वेळ आली तर भाव द्यायला. खाण्यात पाव आणि देण्यात भाव दोन्ही, तू भेदभाव कुठला आणू नकोस बाबा. स्थितप्रज्ञ राहा, जोरात एवढ्याने बोलू नकोस बाबा, भलतीच रिस्क ही तू घेऊ नकोस बाबा. कमाल आहे. हे म्हणजे असतात ना तुझे ते मला तुझे दिन्याचे श्लोक आठवले, ते उपदेशामृत जे तू पाजलंयस. हा, हे लेटेस्ट व्हर्जन आहे. पण गंमत काय आहे माहिती आहे की असं मी मगाशी जो विचारला होता प्रश्न त्याचं उत्तर आहे की बाबा काय केल्यास किंवा काय कवीनी त्या दुःखाची कल्पना करायची असं दिनेश म्हणाला. पण शेवटी कवीची तब्येत जर नीट ठेवायची असेल, त्याला त्याच्या कॉर्टिसॉल लेवल्स कमी ठेवायच्या असतील तर त्याला काय लागतं तर बाबा हे असे काय टाळायचं ते माहिती पाहिजे. आणि मला हे ॲक्च्युली मी बराच वेळ झाला चैतन्याला काही विचारलेलं नाही आहे की चैतन्य काय टाळायचं काय नाही आणि कसं एकूणात ह्याच्यावरती तुझं काय मत आहे, आणि मला तुझं विचार जाणून घ्यायचे थोडेसे. तर काय टाळायचं आणि काय नाही याच्यापेक्षा सुद्धा मला बऱ्याच असं वाटतं की प्रश्न आपलेच असतात आणि उत्तरही आपल्याकडेच असतात. तर आपण त्या उत्तरांकडे नीट लक्षपूर्वक बघत नाही आणि म्हणून प्रश्न घेऊन फिरत राहतो. आणि जेव्हा ते उत्तर आपल्याकडेच आपल्याला मिळतं तेव्हा जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो. तो मी आता एका कवितेतनं तुम्हाला ऐकवतो. काय होतं, उत्तर मिळाल्यानंतर जणू काही आपल्या कानात एखादी बासरी वाजते, एखादं गाणं ऐकू येत आहे असं फिलिंग असतं. हे कुठले अलगुज, अलगुज म्हणजे बासरी, हे कुठले अलगुज वाजे माझ्या कानी, हे कुठले गाणे आज गात असे कोण, हे कुठले अलगुज वाजे माझ्या कानी, हे कुठले गाणे आज गात असे कोण, भरभरून आतील बोलावेसे वाटे, भरभरून आतील बोलावेसे वाटे, मज वाटे व्हावे आणि निरंजन मौन. आणि आपल्याकडे उत्तर मिळाल्यामुळं आपणच जे स्वतःला बांधून ठेवलेलं असतं त्या सगळ्या शृंखला गळून पडतात. खळखळा शृंखला गळून पडती, खळखळा शृंखला गळून पडती वाटे, मी चहूकडे दौडावे हारुनी भान. मी मोकळा झालो, मी आता पळणार. खळखळा शृंखला गळून पडती वाटे, मी चहूकडे दौडावे हारुनी भान, मी मला पहावे चहूकडे प्रेमाने.
मी मला पहावे चहूकडे प्रेमाने, माझे मज नकळत व्हावे आरस पान. मी चहूकडे दौडावे हरुनी भान, खळखळा शृंखला गळून पडती वाटे. मी चहूकडे दौडावे हरुनी भान, मी मला पहावे चहूकडे प्रेमाने, माझे मज नकळत व्हावे आरस पान. आणि हे उत्तर मिळालंय कसं? कर कचून होते घट्ट बांधले कोणी. मी सुटलोय पण मला बांधलं कोणी होतं. कर कचून होते घट्ट बांधले कोणी, अदृश्य तरी होतेच जाणवत कोण. अदृश्य होतं पण जाणवत होतं. कर कचून होते घट्ट बांधले कोणी, अदृश्य तरी होतेच जाणवत कोण. मी वळून बघता दिसे चेहरा माझा. मी वळून बघता दिसे चेहरा माझा, प्रश्नांचे उत्तर वर्तुळ होई पूर्ण. प्रश्नांचे उत्तर वर्तुळ होई पूर्ण. एक तर म्हणजे कविता म्हणून अप्रतिमच, पण हे चिंतन म्हणून आहे ना, दिस कॅन गो ऑन ॲज अ टॉक, की ज्याच्याबद्दल लोक सध्या म्हणजे आता या काळात तर फारच स्ट्रेस वाढलेला आहे. लोक फार स्वतःच विचार करतात. अँझायटी, स्ट्रेस हे तर समाजाचा आता फारच एक प्रॉब्लेम आहे. लोक फार विचार करतात आणि बरेचदा उत्तरं आपल्याकडे असतात. म्हणजे तुझ्या या एक तर मला अलगूज शब्द फार आवडला. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःशी हितगुज केलं की असं अलगूज वाचतं तर सही नाही. सांगण्याचा मुद्दा आता असा आहे की मग त्याच्यामुळे काय होतं की काही लोकांना तेवढं जमेलच असं प्रीतम नाही आहे ना, की बरेच लोक आपल्या विचारांच्या आणि याच्या कवितेत की कर्कचून शृंखला स्वतःच बांधल्या होत्या. ते स्वतःच्याच विचारात अडकले असतात. त्यावेळेला एक्सटर्नल हेल्पची गरज असते. बरेचदा काउन्सिलर वगैरे तुम्हाला हे सांगतातच. पण म्हणजे आपल्या पिढीचा तरी हा फारच फर्म विश्वास आहे किंवा काउन्सिलर हे फार नंतरची गोष्ट आली. पहिले काउन्सिलर मित्रच असतात. मग ते तुम्हाला डायरेक्ट सांगतातच किंवा तुझं काही ठीकच नाही एवढं तुला काहीच येत नाही किंवा काही जमणारच नाही. 5 सिटिंग लागते. अजून 5 सिटिंग लागते. मग ते बसून वगैरे बरेच कामं करायचे असतात. आणि त्यामुळे काय होतं की मित्रांचं हे जे स्थान आहे ते बरेचदा हा रोल करतं की त्यांच्याकडनं मग एकदा ते कळतं आणि मग माणूस त्या विचारातनं जर बाहेर आला तर शेवटी स्वतःचं आयुष्य हे समोर म्हणजे बाहेर किती तू म्हणाला तसं सुख दुःख कितीही असतील, आपण त्यांना रिॲक्ट कसं होतं याच्यावरती अवलंबून आहे. ही त्या याच्यामुळे हे चिंतन म्हणूनही, कविता म्हणून तर नाहीच, पण हे चिंतन म्हणून जास्त मला आवडलं, भावलं आणि मजा आली. आणि त्यामुळे मला असं वाटलं की हां तो हो दोस्तों की मग दोस्तों की बात की तो मुझे कुछ कहना है. अच्छा सॉरी ठीक है. आप माइक देंगे तो बोलेंगे. हाँ, आपने दोस्तों की बात की और वैसे भी उन दोस्तों की बात की जो अलग अलग तरह के होते हैं. क्योंकि आपको काउंसलिंग करने के लिए अगर आप जैसा फ्रस्ट्रेटेड आदमी मिल गया तो क्या आपको काउंसलिंग करेगा? दोनों मिलकर बस शराब पियेंगे. सवाल बढ़ जाएंगे, घटेंगे बिल्कुल नहीं. तो ज़रूरी होता है कि अलग अलग टाइप के दोस्त हों आपके, ताकि एक का सवाल हो तो दूसरा उसे सॉल्व करे. ठीक है. हम कई बार ये अलगाव जो होते हैं ना नेचर के, यानी कि स्वभावों के, उन्हें खारिज कर देते हैं कि नहीं यार मेरे दोस्त मेरे जैसे ही चाहिए. नहीं. ओके. तो दोस्त अलग होने का क्या फ़ायदा है वो मैं आपको एक नज़म से बताना चाहूँगा. बिल्कुल फ़ायदा है कि टुकड़े टुकड़े बिखरे हैं, टुकड़े टुकड़े बिखरे हैं, थोड़े परेशान से हैं. टुकड़े टुकड़े बिखरे हैं, थोड़े परेशान से हैं, जोड़ कर देखो सारे, जोड़ कर देखो सारे, शायद काम आ जाए. हर एक के पास कुछ ना कुछ सवाल है, तुम्हारे सवालों का जवाब देने के लिए इसका टुकड़ा काम आ जाएगा. जोड़ कर देखो सारे, शायद काम आ जाए. माना के मिजाज अलग अलग हैं, माना के मिजाज अलग अलग हैं, लेकिन दोस्त भी कहाँ एक जैसे होते हैं. दोस्त भी कहाँ एक जैसे होते हैं, लेकिन फिर भी यारी में कोई कमी तो नहीं, यारी में कोई कमी तो नहीं. इन सुरों की बात भी चैतन्य बिल्कुल ऐसी ही है, इन सुरों की बात भी बिल्कुल ऐसी ही है. चाहे कितने भी बिखरे हो, चाहे कितने भी बिखरे हो सुर, जुड़ जाए तो एक नया नगमा बना ही देते हैं अक्सर. दोस्त अलग अलग होना इसलिए ज़रूरी है, एक गाना बन सकता है, गीत बन सकता है दोस्ती का. चाहे कितने भी बिखरे हों सुर, जुड़ जाए तो एक नया नगमा बना ही लेते हैं अक्सर.
जैसे जैसे आते हैं सुर, जैसे जैसे आते हैं सुर, मैं बुनता हूँ उन्हें चुनकर एक रंग बिरंगी रज़ाई। जैसे जैसे आती, बिल्कुल अरे रज़ाई से बहुत प्यार है हमें, सिंगल जो है। जैसे जैसे आते हैं सुर, मैं बुनता हूँ उन्हें चुनकर एक रंग बिरंगी रज़ाई। कभी कोई रूठा हुआ सुर मुंह फेर कर बैठ जाता है, कभी कोई रूठा हुआ सुर, रूठा हुआ दोस्त मुंह फेर कर बैठ जाता है, तो उसकी जगह मैं किसी और को नहीं बुनता। वाह 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 वाह। उसकी जगह मैं किसी और को नहीं बुनता, रहने देता हूँ वो एक वक्फा। वक्फा यानी कि ड्यूरेशन, अंतराल, गैप। जब कोई सुर रूठ जाए और बैठे मुंह फेर कर, तो मैं उसकी जगह किसी और को नहीं बुनता, रहने देता हूँ एक वक्फा, कि जब वो मान जाए और लौट कर आए, वो सुर, वो दोस्त जब मान जाए और लौट कर आए, तो फिर से घोल दे अपना रंग इसी रज़ाई में, उसी जगह पर, इसी रज़ाई में, उसी जगह पर। तब तक लोगों से कहता हूँ, तब तक लोगों से कहता हूँ कि जनाब ये एक पौध सुनिए आप, जनाब ये एक पौध सुनिए, इसमें खामोशी का सुर है, इस पौध में खामोशी का सुर है। लोग भी चैतन्य सुनते हैं उस खामोशी को, लोग भी खामोशी को सुनते हैं और खोजने लगते हैं अपने अपने मतलब, खोजने लगते हैं अपने अपने मतलब अपनी खामोशी के, और उसी से बना लेते हैं फिर से अपना अपना एक अलग नगमा अक्सर। ये हो, इसीलिए दोस्त अलग अलग होना ज़रूरी हो जाता है। क्या बात। शुक्रिया शुक्रिया। कमाल. एकतर ही पण म्हणजे थोडीशी तत्वज्ञानपर आहे आणि मस्त. म्हणजे एक तर मला उर्दूतलं तुझं ते फार छान आवडतं. एक तर वक्फा वगैरे असं म्हटलं ना की जरा ते भारी वाटतं थोडं. पण काय आहे, गंमत अशी आहे की मी आता अलग अलग जे आहेत मित्र, त्या विषयापासून मला अलगवरतीच मी अटकलो आहे. काय झालं आहे की मला अलग अलग असं म्हटलं ना की अभिजित आहे आपल्यासोबत आणि त्याची एक जबरदस्त गझल आहे ज्याचा रदीफ आहे ना तो लिटरली वेगळा आहे. सो मी काही फार जास्त सांगत नाही, त्याच्यामुळे मी अभिजितला म्हणतो अभिजित वेगळा आहे. येस येस नक्की. डोळ्यांनीच जो झेलला, बरं का, डोळ्यांनीच जो झेलला तो घाव वेगळा होता. डोळ्यांनीच जो झेलला तो घाव वेगळा होता आणि त्याला कारणही तसंच आहे बरं का. बंद पापण्यांनी टाकला तो डाव वेगळा होता. का जीव हा घाबराचा, स्पर्श हा नवा हवासा. का जीव हा घाबराचा, स्पर्श हा नवा हवासा. प्रत्येक आधी जो झाला सराव वेगळा होता. बंद पापण्यांनी टाकला तो डाव वेगळा होता. आले गेले कितीक, आले गेले कितीक, रिकामेच पुन्हा परतले. गेले कितीक, रिकामेच पुन्हा परतले. जो रिक्त राऊळी आला तो राव वेगळा होता. लाथाडले अमृतही भिक्षा म्हणून जे मिळाले. मराठी बाणा. लाथाडले अमृतही भिक्षा म्हणून जे मिळाले. आवंढा घेऊन आणला तो आव वेगळा होता. मनातले कल्लोळही ते सारेच व्यक्त झाले. आपण सगळे कवी तिकडे, त्यामुळे विनो. मनातले ते कल्लोळही सारेच व्यक्त झाले. जो शब्दीन व्यक्त झाला तो भाव वेगळा होता. ती लेखणी उपेक्षित, ती दौतही आता रिकामी. बरं का. ती लेखणी उपेक्षित, ती दौतही आता रिकामी.
दुकानातही कागदाचा तो ताव वेगळा होता. आणि हा शेवटचा शेर आहे. जरी काम असे कोरीव, बरं का, जरी काम काम हे असतं अतिशय सुंदर आणि कोरीव असतं. जरी काम असे कोरीव पण ते हात अडगळीत. जरी काम असे कोरीव पण ते हात अडगळीत. आणि कोणी मानू अगर न मानू, जो जानव्याला मिळाला तो वाव वेगळा होता. जो जानव्याला मिळाला तो वाव वेगळा होता. डोळ्यांनीच जो झेलला तो घाव वेगळा होता. बंद पापण्यांनी टाकला. बढिया, बहुत खूप. अभिजित, बंद पापण्यांनी टाकला तो डाव वेगळा होता. एका अतिशय वेगळ्या काळात आपण गेले 10 महिने 11 महिने जगतोय, नाही का? म्हणजे असं काहीतरी आपल्याला आयुष्यात जगावं लागेल याची आपल्याला बिलकुल कल्पना नव्हती. ज्या पद्धतीनं सगळं जग, ज्या झपाट्यानं, ज्या वेगानं टेक्नॉलॉजी बरोबर पुढं जाते, त्यावेळेस असा काळ आपल्या जीवनात येईल तर कुठंतरी मला वाटतं आपल्या सगळ्यांना ह्याची टोचणी असेल. परंतु जर ह्या काळाकडे बघितलं तर मला असं वाटतं ना, ह्याच्यात सुद्धा आपण काहीतरी मिळवलंय. खूप सगळ्या गोष्टी ना जगताना आपण अध्यारूत मानून जगतो. वाटलं असं, उठलो, चप्पल घातली, बाहेर पडलो, पाय मोकळे करायला गेलो, कुठेतरी छान वाफाळलेला चहा दिसतोय, थांबलो, चहा प्यालो, कोणतरी अनोळखी माणूस भेटला, त्याच्याशी 4 वाक्य बोललो. हे इतक्या सहजपणे जे आपण जगत होतो त्याची आपल्याला किंमत आता कुठे कळायला लागली, नाही का? तर एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून आपल्याला हे जोडलं जाणं किती किती गरजेचं आहे. हे अतिशय चपखल शब्दात सांगणारी चैतन्याची कविता आहे. मला वाटतं की आजच्या काळात याच्या इतके समर्पक शब्द सापडणार नाहीत. तर ह्या कवितेबरोबर आपण, मला वाटतं आजच्या आपल्या ह्या गप्पांचा समारोप करूयात. माणूस हवाय. माणूस हवाय प्रत्यक्ष समोर. माणूस हवाय प्रत्यक्ष समोर, ज्याला सहज बोलता बोलता टाळी देता येईल. त्याच्याही आधी भेटल्या भेटल्या गच्चम मिठी मारता येईल. मी बोलेल तेव्हा तो बोलेल तेव्हा मी. खऱ्या डोळ्यातून एकमेकांना पोहोचू आमचे आनंद, खेद, चिंता. बोलताना नसेल भान जागेचे, बसलोय की आहोत उभे, कपड्यांचे रंग कोणते, खिशात पैसे किती, अशा कितीतरी गोष्टींचे. बोलताना नसेल भान जागेचे, फक्त एक झरा खळत असेल दुसऱ्या झऱ्यासोबत. फक्त एक झरा खळत असेल दुसऱ्या झऱ्यासोबत, त्यासाठी माणूस हवाय प्रत्यक्ष समोर. सो हा माणूस आपल्याला प्रत्यक्ष समोर भेटावा. नव्या वर्षात मला वाटतं ह्यापेक्षाही मोठं मागणं आपण काही अधिक मागू शकत नाही. तर प्रत्यक्ष समोर भेटूयात या आशेसह मला वाटतं आजचा कार्यक्रम थांबूयात. धन्यवाद. थँक्यू.